नमस्कार, स्तोत्रायण मंत्र चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ आहे जोडाक्षर भाग 2. पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे जोडाक्षर म्हणजेच संयुक्त वर्ण आणि जोडाक्षरामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजन जोडलेले म्हणजेच एकत्र आलेले असतात. जोडाक्षर लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. एक वरून खाली म्हणजेच एकाखाली दुसरा म्हणजेच उभी पद्धत. उदाहरणार्थ इथे स्क्रीनवर बघा, उद्धार. दुसरी पद्धत ज्यात जोडाक्षर एकानंतर दुसरा म्हणजेच आडवी लिहिलेली असतात. उदाहरणार्थ उद्धार. स्क्रीनवर बघा, उद्धार. दोन्ही पद्धतीत जे अक्षर आपण पहिले लिहितो त्याचा उच्चार पहिले आणि अर्धा म्हणजेच हलंत करायचा आणि जे अक्षर नंतर लिहितो त्याचा उच्चार नंतर आणि पूर्ण करायचा. ही झाली मागच्या भागाची उजळणी. आता अजून काही उदाहरणांवरून जोडाक्षराचा उच्चार कसा करायचा ते समजावून घेऊ. त्याआधी इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जोडाक्षरावर जर काही मात्रा असतील, जसे की आ ची मात्रा, ई ची मात्रा किंवा ऊ ची मात्रा, तर त्या मात्रेचा उच्चार जोडाक्षरातील नंतरच्या म्हणजेच पूर्ण अक्षरासोबत करायचा. चला तर मग उदाहरणांवरून समजावून घेऊ. पहिले उदाहरण आहे साध्वी शब्द. यामध्ये दुसरे अक्षर द्वी हे जोडाक्षर आहे आणि जोडाक्षरामध्ये पहिले लिहिलेले अक्षर ध आहे. त्याचा उच्चार पहिले आणि अर्धा म्हणजेच हलंत करायचा आणि पटकन करायचा आणि नंतरचे अक्षर व ह्याचा उच्चार नंतर आणि पूर्ण करायचा. इथे जोडाक्षराला मोठ्या ईची मात्रा आहे. त्याचा उच्चार नंतरच्या अक्षरासोबत म्हणजे व सोबत करायचा. म्हणून उच्चार होईल साधवी, साध्वी. पुढचा शब्द आहे अस्तित्व. यामध्ये 2 जोडाक्षरं आलेली आहेत. पहिले आपण स्ति हे जोडाक्षर बघू. या जोडाक्षरामध्ये स पहिले लिहिलेला आहे, त नंतर लिहिलेला आहे आणि ह्या जोडाक्षराला पहिल्या ईची म्हणजे छोट्या ईची मात्रा आहे. त्याच्यामुळे त्याचा उच्चार करताना आपण ईची मात्रा ही नंतरच्या आणि पूर्ण अक्षरावर म्हणजे त वर घेणार. म्हणून त्याचा उच्चार होईल अस्ति, अस्ति असा होईल. आता तिसरे अक्षर बघूया. ते पण एक जोडाक्षर आहे आणि त्या अक्षरामध्ये त पहिले आहे आणि व नंतर आलेले आहे. त्यामुळे तचा उच्चार अर्धा म्हणजेच हलंत आणि पटकन करायचा आणि वचा उच्चार नंतर आणि पूर्ण करायचा. अस्तित्व, अस्तित्व असा. ह्यानंतर आपण बघूया स्तब्ध हा शब्द. हा 2 अक्षरी शब्द आहे आणि यातले दोन्ही अक्षर जोडाक्षर आहेत. पहिले आपण स्त हे अक्षर बघू. स्त मध्ये स पहिले लिहिलं आहे म्हणून त्याचा उच्चार अर्धा म्हणजेच हलंत आणि पटकन करायचा आणि नंतर त लिहिलेले आहे त्याचा उच्चार नंतर आणि पूर्ण करायचा. स्त. पुढचे अक्षर आहे ब्ध. याच्यामध्ये अर्धा ब पहिले लिहिलेला आहे. त्याचा उच्चार पहिले आणि पटकन करायचा आणि नंतर ध लिहिलेला आहे त्याचा उच्चार नंतर आणि पूर्ण करायचा. स्तब्ध, स्तब्ध. यानंतरच्या शब्दाकडे नीट लक्ष देऊन बघा. शब्द आहे अद्वैत. यामध्ये मधले अक्षर हे जोडाक्षर आहे आणि ते द आणि व पासून बनलेले आहे आणि त्याला ऐची मात्रा आहे. तर लिहिताना आपण द पहिले लिहितो म्हणून त्याचा उच्चार अर्धा म्हणजेच हलंत आणि पटकन करायचा. व जरी छोटा दिसत असला तरी आपण तो नंतर लिहितो म्हणून वचा उच्चार नंतर आणि पूर्ण करायचा. आणि आधी सांगितल्याप्रमाणे जोडाक्षरावर जर मात्रा असेल तर त्या मात्रेचा उच्चार हा
नंतर आणि पूर्ण येणाऱ्या अक्षरासोबत करायचा, म्हणून ऐची मात्रा ही व सोबत उच्चारायची, म्हणजेच द्वयी द्वयी, आणि पूर्ण शब्दाचा उच्चार होईल अद्वैत अद्वैत. इथे तुमच्या लक्षात आलेच असेल की शब्दाची फोड करून दाखवलेली असताना काही अक्षरांच्या खाली एक आडवी छोटी तिरपी रेष लिहिलेली आहे. त्याचा अर्थ त्या अक्षराचा उच्चार हलंत करायचा किंवा अर्धा आणि पटकन करायचा, त्यासाठी ती तिरपी रेष अक्षराच्या खाली दाखवलेली आहे. आता बघूया शब्द मुद्द्यावर. यामध्ये दुसरे अक्षर जोडाक्षर आहे. ते 3 अक्षर जोडून बनलेले आहे. यामध्ये द अधिक द अधिक या असे 3 व्यंजन म्हणजेच अक्षर जोडून आलेले आहेत. फोड करून पाहिल्यास त्याचा उच्चार असा होईल मुद्द्यावर, आणि पटकन म्हणायचं बोलताना ह्याच क्रमाने पटकन म्हणायचं मुद्द्यावर. परत एकदा ऐका, हळूहळू उच्चार केला तर मुद्द्यावर, आणि पटकन उच्चार केल्यावर मुद्द्यावर असा याचा उच्चार होईल. नंतरचा शब्द आहे संक्षिप्त. ह्याचा उच्चार होईल संक्षिपत. ह्यात शेवटचे अक्षर त हे जोडाक्षर आहे. प चा उच्चार हलंत म्हणजेच अर्धा आणि पटकन करायचा, आणि त चा उच्चार पूर्ण करायचा. संक्षिप्त संक्षिप्त. इथे अजून एक लक्षात ठेवा की क्ष हे अक्षरही एक जोडाक्षर आहे. ते अर्धा क आणि षटकोनाचा श ह्यापासून बनलेले आहे. याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ नंतर बनवेल आणि याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. तर कळाला ना हा शब्द संक्षिप्त. पुढचे 3 शब्द आहेत उत्सव, महोत्सव आणि गणेशोत्सव. या तिन्ही शब्दांमध्ये उत्सव हा शब्द आलेला आहे. प्रथम आपण बघूया उत्सव हा शब्द कसा बनला. उत्सवमध्ये दुसरे अक्षर म्हणजेच च हे जोडाक्षर आहे. त्यामध्ये आपण त पहिले लिहितो, म्हणून त्याचा उच्चार अर्धा म्हणजेच हलंत आणि पटकन करायचा, आणि नंतरचे अक्षर स आहे त्याचा उच्चार पूर्ण करायचा उत्सव, आणि पटकन म्हणताना उत्सव. यानंतरचा शब्द आहे महोत्सव. यामध्ये महो हे पहिले 2 अक्षर आहेत आणि तिसरे अक्षर च हे जोडाक्षर आहे. त्याचा उच्चारही त चा अर्धा उच्चार आणि पटकन करायचा, आणि स चा पूर्ण उच्चार करायचा, म्हणून शब्द होईल महोत्सव किंवा महोत्सव. नंतरचा शब्द आहे गणेशोत्सव. यामध्ये चौथे अक्षर जोडाक्षर आहे च. परत त चा उच्चार अर्धा म्हणजेच हलंत आणि पटकन करायचा, आणि नंतरचे अक्षर स याचा उच्चार पूर्ण करायचा गणेशोत्सव, आणि पटकन म्हणताना गणेशोत्सव. यानंतरचा शब्द आहे स्वेच्छेने. यामध्ये पहिले आणि दुसरे अक्षर जोडाक्षर आहे. सर्वात प्रथम आपण बघूया पहिले अक्षर स्वे. यामध्ये स पहिले लिहिलेला आहे. त्याचा उच्चार अर्धा म्हणजेच हलंत आणि पटकन करायचा, आणि पुढचे अक्षर व याचा उच्चार पूर्ण करायचा. याच अक्षराला ए ची मात्रा आहे, आणि ती ए ची मात्रा दुसऱ्या म्हणजेच पूर्ण अक्षरासोबत करायची, म्हणून उच्चार होईल सवे किंवा पटकन स्वे. नंतर दुसरे अक्षर आहे छे. छे मध्ये 2 अक्षर जोडून आले आहेत च आणि छ. यामध्ये च चा उच्चार अर्धा हलंत पटकन करायचा, आणि छ चा उच्चार पूर्ण करायचा. ए ची मात्रा छ सोबत उच्चारायची छे. स्वेच्छेने
स्वेच्छेने असा उच्चार होईल. पुढचा शब्द आहे प्रज्वलित. यामध्ये पहिले दोन्ही अक्षर जोडाक्षर आहेत. प्रथम आपण प्र बघूया. प्र मध्ये आपण प पहिले लिहितो. प चा उच्चार अर्धा म्हणजेच हलंत आणि पटकन करायचा आणि र चा उच्चार पूर्ण आणि नंतर करायचा. पर किंवा प्र. दुसरे अक्षर आहे ज्व. यामध्ये ज चा उच्चार अर्धा म्हणजेच हलंत आणि पटकन करायचा आणि व चा उच्चार पूर्ण करायचा. ज्व. आणि पूर्ण अक्षराचा उच्चार होईल परजवलित. परजवलित म्हणजेच प्रज्वलित. प्रज्वलित. पुढचा शब्द आहे वर्चस्व. या शब्दामध्ये दुसरे आणि तिसरे अक्षर जोडाक्षर आहे. इथे एक एक्सेप्शन आहे. जरी आपण दुसऱ्या अक्षरामध्ये च पहिले लिहित असू आणि नंतर वरती रफार दाखवत असू तरीही रफाराचा उच्चार पहिले करायचा आणि अर्धा करायचा आणि च चा उच्चार नंतर आणि पूर्ण करायचा. वर्च किंवा अर्च असा. आणि तिसरे अक्षर जोडाक्षर आहे. त्याच्यामध्ये स चा उच्चार अर्धा म्हणजेच हलंत आणि पटकन करायचा आणि व चा उच्चार पूर्ण करायचा. स्व. स्व. पूर्ण शब्दाचा उच्चार होईल वर्चस्व. वर्चस्व. नंतरचा शब्द आहे सर्वोच्च. यामध्ये दुसरे आणि तिसरे अक्षर जोडाक्षर आहे. दुसरे अक्षर सर्वप्रथम बघू. यामध्ये र आणि व चे जोडाक्षर आहे. र चा उच्चार अर्धा आणि हलंत आणि पटकन करायचा आणि व चा उच्चार पूर्ण करायचा. याला ओ ची मात्रा आहे. ओ ची मात्रा नंतरच्या म्हणजेच पूर्ण अक्षरासोबत करायची म्हणून व सोबत ओच्या मात्रेचा उच्चार करायचा. सर्वो. सर्वो. आणि शेवटचे अक्षर च हे जोडाक्षर आहे. च आणि च पासून बनलेले आहे. त्यामध्ये एक च अर्धे म्हणजेच हलंत आणि पटकन उच्चारायचे आणि दुसरे च पूर्ण म्हणायचे. च. च. सर्वोच्च. आता बघूया शब्द सार्वभौमत्व. यामध्ये दुसरे अक्षर आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे पाचवे अक्षर हे जोडाक्षर आहे. सर्वप्रथम र्व बघूया. याच्यामध्ये र चा उच्चार अर्धा म्हणजेच हलंत आणि पटकन करायचा आणि व चा उच्चार पूर्ण करायचा. सार्व. सार्व. आणि नंतर शेवटच्या अक्षरामध्ये त आणि व चे जोडाक्षर आहे. त चा उच्चार हलंत करायचा आणि व चा उच्चार पूर्ण करायचा. त्व. त्व. आणि पूर्ण शब्दाचा उच्चार होईल सार्वभौमत्व. सार्वभौमत्व म्हणजेच सार्वभौमत्व. या पुढचा शब्द आहे प्रतिद्वंद्वी. हे थोडा अवघड आहे पण बघूया आपण. यामध्ये पहिला आणि तिसरा चौथा अक्षर हे जोडाक्षर आहे. प्र चा उच्चार प चा उच्चार हलंत करायचा आणि र चा उच्चार पूर्ण करायचा. पर किंवा प्र. प्र. आणि नंतर द्वंद्वी. द्वंद्वीमध्ये माझ्या भाग 1 मधल्या व्हिडिओमध्ये तुम्ही द्वंद्व हा शब्द सांगितलेला आहे. तो यासाठी नक्की बघा. द्वंद्वी याचा उच्चार करताना द चा उच्चार हलंत आणि पटकन करायचा आणि व चा उच्चार पूर्ण करायचा. व जरी छोटा दिसत असला तरी इथे व चा उच्चार पूर्ण आणि मोठा करायचा आहे. जोडाक्षरावर अनुस्वार आहे. त्या अनुस्वाराचा उच्चार पूर्ण अक्षरासोबत म्हणजेच व सोबत करायचा. द्वन. द्वन. आणि शेवटचे अक्षर आहे द्वी. यामध्ये द हलंत म्हणजेच अर्धे आणि पटकन म्हणायचे आणि व पूर्ण म्हणायचे.
मोठ्या ईची मात्रा आहे शेवटच्या अक्षरावर, ती व सोबत जोडून घ्यायची. द्वी, द्वी. आणि हळूहळू उच्चार केला या शब्दाचा तर होईल प्रतिद्वंद्वी, प्रतिद्वंद्वी. किंवा पटकन म्हणायचं प्रतिद्वंद्वी, प्रतिद्वंद्वी. यानंतरचा शब्द आहे प्रोत्साहन. यामध्ये पहिले 2 अक्षर जोडाक्षर आहेत. पहिले प्रो बघूया. प्रोमध्ये पचा उच्चार अर्धा हलंत पटकन करायचा आणि रचा उच्चार पूर्ण करायचा आणि ओच्या मात्रेचा उच्चार र सोबत करायचा, म्हणून त्याचा उच्चार होईल परो, परो किंवा प्रो. नंतर दुसरे अक्षर बनले आहे त आणि सा पासून. तचा उच्चार अर्धा आणि हलंत आणि सचा उच्चार पूर्ण, आच्या मात्रेचा उच्चार स सोबत करायचा. सा उच्चार होईल पूर्ण शब्दाचा प्रोत्साहन, प्रोत्साहन किंवा प्रोत्साहन. यानंतरचा शब्द आहे त्सुनामी. यामध्ये पहिले अक्षर जोडाक्षर आहे, ते त आणि स पासून बनलेले आहे. त आपण पहिले लिहितो म्हणून त्याचा उच्चार अर्धा म्हणजेच हलंत आणि पटकन करायचा आणि सचा उच्चार नंतर आणि पूर्ण करायचा. त्या अक्षराला ऊची मात्रा आहे म्हणून ती आपण स सोबत जोडून घ्यायची. सु, सु, नामी, त्सुनामी. पुढच्या स्लाइडवरचा पहिला शब्द आहे स्वयं. यामध्ये पहिले अक्षर जोडाक्षर आहे, स पहिले लिहिलं आहे, त्याचा उच्चार हलंत अर्धा पटकन करायचा. व नंतर लिहिलेले आहे, त्याचा उच्चार पूर्ण करायचा. स्व, स्व आणि यम, स्वयं. नंतरचे 2 शब्द आहेत स्वयंचालक आणि स्वयंरोजगार. या दोन्ही शब्दांमध्ये पहिले 2 अक्षर स्वयं आहेत, त्याचा उच्चार वर सांगितल्याप्रमाणेच होणार. आणि पुढे चालक आहे, स्वयंचालक, स्वयंचालक आणि स्वयंरोजगार, स्वयंरोजगार. नंतरचा शब्द आहे केंद्रित सारी. यामध्ये दुसरे आणि तिसरे अक्षर हे जोडाक्षर आहे. दुसरे अक्षर पहिले बघूया. ते द आणि र पासून बनलेले आहे. आपण द पहिले लिहितो म्हणून द चा उच्चार पहिले अर्धा म्हणजेच हलंत करायचा आणि र चा उच्चार पूर्ण करायचा. त्या अक्षराला ईची मात्रा आहे, ती ईची मात्रा र सोबत उच्चारायची. द्री, द्री. नंतरचे अक्षर आहे सा. ते त आणि सा या 2 अक्षरांपासून बनलेले आहे. त चा उच्चार अर्धा म्हणजेच हलंत आणि पटकन करायचा आणि स चा उच्चार पूर्ण करायचा. आच्या मात्रेचा उच्चार स सोबत करायचा. चा, चा. हळूहळू हा शब्द होईल केंद्रित सारी, केंद्रित सारी. आणि पटकन म्हणायचा केंद्रित सारी, केंद्रित सारी किंवा केंद्रित सारी. पुढच्या स्लाइडवरचा पहिला शब्द आहे नेतृत्वाखाली. यामध्ये तिसरे अक्षर फक्त जोडाक्षर आहे. तृ जरी जोडाक्षर वाटत असले तरी ते जोडाक्षर नाही, कारण त ला रूची मात्रा आहे आणि रू हे स्वर आहे, व्यंजन नाही. त्यामुळे फक्त तिसरे अक्षर जोडाक्षर आहे त्वा. आणि त्यामध्ये आपण त पहिले लिहितो म्हणून तो अर्धा म्हणजेच हलंत आणि पटकन उच्चारायचा आणि वा हे नंतर उच्चारायचं. त्वा. उच्चार होईल नेतृत्वाखाली, नेतृत्वाखाली म्हणजेच नेतृत्वाखाली. नंतरचा शब्द आहे तंत्रज्ञ. तंत्रज्ञमध्ये दुसरे अक्षर त्र जोडाक्षर आहे. ते त आणि र पासून बनलेले आहे. त चा उच्चार अर्धा हलंत पटकन करायचा आणि र चा उच्चार पूर्ण करायचा. तंत्रज्ञ, तंत्रज्ञ म्हणजेच
तंत्रज्ञ. नंतरचा शब्द तंत्रज्ञान आहे. त्यातले पहिले 2 अक्षर वरती जसे लिहिले तसेच उच्चारायचे, अर्धा त आणि र पूर्ण, तंत्रज्ञान. यामध्ये ज्ञ हे पण एक जोडाक्षरच आहे. त्याच्याबद्दल व्हिडिओ नंतर बनवेल आणि त्याची लिंक शेअर करेन. शेवटचा शब्द या स्लाईडवरचा आहे महत्त्व. महत्त्व याच्यामध्ये तिसरे अक्षर जोडाक्षर आहे. ते 3 अक्षरांना जोडून बनलेले आहे. यामध्ये आहे त अधिक व. त्यामुळे पहिले जे 2 अक्षर आपण लिहितो त ते अर्धे आणि हलंत आणि पटकन उच्चारायचे, आणि व आपण शेवटी लिहितो त्याचा उच्चार शेवटी आणि पूर्ण करायचा. महत्त्व, महत्त्व. आता ह्या शेवटच्या स्लाईडवरचे सगळे शब्द इंग्लिश शब्द आहेत, पण ह्यांनाही आपला नियम लागू होतो आणि त्यांचे उच्चार कसे करायचे ते आपण एक एक करून बघूया. पहिला शब्द आहे फिल्म्स. आता फिल्म्स या शब्दामध्ये दुसरे अक्षर हे जोडाक्षर आहे. ते 3 अक्षरांपासून बनलेले आहे. तर 3 अक्षरापासून जेव्हा एखादे जोडाक्षर बनते तेव्हा त्यातले पहिले जे अक्षर असते ते आपण आधीच्या अक्षरासोबत उच्चारायचे, जसे की फिल, फिल. आणि मग नंतर राहतात म आणि स. यामध्ये म अर्धा आणि पटकन उच्चारायचा आहे आणि स पूर्ण उच्चारायचा आहे. म आणि सचा उच्चार एकत्र पटकन करायचा, म्हणजे ल ला फी सोबत उच्चारायचं आणि म आणि स ला नंतर शेवटी उच्चारायचं. फिल्म्स, फिल्म्स असा त्याचा उच्चार होईल. पुढचा शब्द आहे एक्सप्रेस. यामध्येही दुसरे अक्षर जोडाक्षर आहे. ते क, स आणि प्र पासून बनलेले आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये 4 जोडाक्षर आहेत, क, स, प आणि र. तर क चा उच्चार ए सोबत करायचा, एक. नंतर राहतात स, प, र. तर स आणि प अर्धे आणि हलंत उच्चारायचे आणि र पूर्ण आहे. ए ची मात्रा रे अला द्यायची, म्हणून होईल ते स्प्रे, स्प्रे असा उच्चार होईल. एक्सप्रेस, एक्सप्रेस पटकन उच्चारायला एक्सप्रेस असा उच्चार होईल. पुढचा शब्द आहे रिझर्व. यामध्ये तिसरे अक्षर जोडाक्षर आहे. ते 3 अक्षरांना जोडून बनलेले आहे आणि त्याच्यात र, व आणि ह हे 3 अक्षरं जोडून आलेले आहेत. त्यामध्ये र चा उच्चार अर्धा हलंत करायचा, व चा पण अर्धा आणि हलंत पटकन उच्चार करायचा आणि ह चा उच्चार पूर्ण करायचा. सोपं जावं म्हणून र जे आहे ते झ सोबत उच्चार करून घ्यायचं. रिझर्व, 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 रिझर्व असा त्याचा उच्चार होईल. पुढचा शब्द आहे रिव्ह्यू. यामध्ये दुसरे अक्षर जोडाक्षर आहे. ते व, ह आणि य पासून जोडून बनलेले आहे. यामध्ये व आणि ह चा उच्चार अर्धा आणि पटकन करायचा आणि य पूर्ण उच्चारायचं. ऊ ची मात्रा य सोबत उच्चारायची आणि 3 अक्षरं जोडून आलेले आहेत, म्हणून पहिले जे अक्षर आहे ते आधीच्या अक्षरासोबत उच्चारायचे. रिव्ह, रिव्ह, हयू. आणि जोडून पटकन म्हणायचं रिव्ह्यू, रिव्ह्यू. आणि शेवटचा शब्द आहे गव्हर्नर. यामध्ये दुसरे आणि तिसरे अक्षर जोडाक्षर आहे. पहिले व बघूया. व मध्ये व पहिले लिहिलेला आहे, त्याचा उच्चार अर्धा म्हणजेच हलंत आणि पटकन करायचा. ह चा उच्चार नंतर आणि पूर्ण करायचा, व, व. नंतरचे अक्षर आहे र्ण. यामध्ये र चा उच्चार अर्धा हलंत पटकन करायचा आणि न चा उच्चार पूर्ण करायचा आणि नंतर करायचा. र्ण, र्ण. आणि शेवटी परत र आहे, त्याचा उच्चार र. गव्हर्नर म्हणजेच गव्हर्नर.
गव्हर्नर. चला तर मग हा होता जोडाक्षर भाग 2चा व्हिडिओ. पुन्हा भेटूया स्तोत्र, मंत्र किंवा श्लोक किंवा एखाद्या उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत स्तोत्र अँड मंत्रचा नमस्कार. स्तोत्र अँड मंत्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.